राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे, पीक विम्याचे आणि कर्जमाफीचे जे अनुदान 50,000 रुपयांचे आहे तर याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे वाटप करण्याचे आदेश 5 मिनिटांपूर्वी देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही नियमितपणे कर्जफेड करणारे शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये आता एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु आतापासून तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून संपवण्यात येत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत, कारण शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, पीएमचा 23 हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि नियमितपणे कर्जफेड करणारे जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांचे 50,000 रुपये हे पैसे वाटप करण्यासाठी सरकारने मागच्या 2 दिवसांपूर्वी निधीला मंजुरी देण्यात आलेली होते, पैशांची तरतूद करण्यात आलेली होती। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आजपासून तुमच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे आता सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तुमच्या आता 4 योजनांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, मोदी साहेबांच्या माध्यमातून, पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पैसे पाठवण्यात आलेले होते। आता हे पैसे डायरेक्ट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना दिलेले आहे। त्यामुळे आता कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये, पीएम किसानचा 23 हप्ता 2,000 रुपये यासोबत कर्जमाफी, बघा जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्जफेड करतात तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे 50,000 रुपयांचं अनुदान सुद्धा वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांचे या ठिकाणी काळजी करायची शेतकरी बांधवांना गरज भासणार नाही। शेतकरी बांधवांची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आज टोटल मिळून किती पैसे सोडले जात आहेत, तुम्हाला कशा पद्धतीने पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, 10 बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे आता सोडले जात आहेत आणि शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेला तर तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत या 4 योजनांचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तातडीने हे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, टोटल मिळून किती पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आणि कोणत्या बँकेतील शेतकरी बांधवांना हे पैसे आता जमा होणार आहेत तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसानचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल किंवा नियमितपणे कर्जफेड करणारे शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 योजनांचे पैसे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत तर तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आता एक काम करायचं आहे, तर ते काम कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। हे एक काम केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत हे पैसे आता खटाखट जमा होणार आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा
आता संपणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होतात, पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची वाट तुम्ही पाहत होतात, यासोबत पीक विम्याच्या पैशांची वाट तुम्ही पाहत होतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेड करत असतात तर असे शेतकरी बांधव सरकारच्या माध्यमातून जे प्रोत्साहन अनुदान दिलं जातं तर त्याची वाट पाहत होते। तर सर्व शेतकरी बांधवांची आता खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून फक्त पैसे जमवतील, पैसे येतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये काही पैसे सोडले जात नव्हते। परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे, कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत हे पैसे आता जमा केले जात आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांचे नमोच्या नव्या हप्त्याचे, पीएमच्या 23 हप्त्याचे, पीक विम्याचे आणि कर्जमाफीच्या अनुदानाचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, मान्सूनचा पहिला पाऊस भरपूर जिल्ह्यांमध्ये पडलेला आहे। भरपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव मान्सूनच्या पहिल्या पावसाची वाट पाहत होते, कारण भरपूर शेतकरी बांधवांना आता मान्सूनची पेरणी करायची आहे। तर या मान्सूनच्या पेरणीसाठी शेतकरी बांधवांकडे सध्याच्या स्थितीला पैसे नव्हते, म्हणजे खते खरेदी करण्यासाठी, बियाणे खरेदी करण्यासाठी भरपूर शेतकरी बांधवांकडे पैसे नव्हते। त्यामुळे सरकारच्या पैशांची शेतकरी बांधव वाट पाहत होते। बघा शेतकरी बांधवांना, तुमच्या आता मान्सूनची पेरणी चांगली झाली पाहिजे, तुम्हाला सरकारकडून थोडासा दिलासा मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून सरकारने कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला होता। तो निर्णय म्हणजे एका योजनेचे पैसे न सोडता एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे सोडले तर शेतकरी बांधवांना हातभार गेला आणि शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। या दृष्टिकोनातून हे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आणि तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे, कोणत्या शेतकरी बांधवांना किती पैसे, कोणाला किती पैसे मिळणार आहेत, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगत आहोत। बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिली, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे आता सोडले जात आहेत। तुमचे 4 योजनांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर वाट पाहिली, परंतु आता खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाचे 3 कामे केलेली असते तर अशा शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। परंतु राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवण्यात येणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत, कारण भरपूर शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट पाहत आहेत। परंतु यापुढे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आतुरतेने वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये, पीएमचा 23 हप्ता 2000 रुपये, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचे प्रोत्साहन अनुदान हे डीबीटी अंतर्गत सोडले जात आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु आता यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे सोडले जात आहेत। तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना, तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का, या महत्त्वाच्या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का, हे तुम्ही आता सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील, तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत
मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत हे पैसे सोडले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। परंतु शेतकरी बांधवांना 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांपैकी असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार नाही, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही। परंतु जर तुम्ही या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांपैकी असाल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता वर्ग केले जाणार नाहीत। आता बघा मित्रांनो, हे 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु हे 5 प्रकारचे शेतकरी बांधव पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि आपल्या राज्याचे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, तर यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहोत। शेतकरी बांधवांना या पेरणीच्या दिवसांमध्ये मदत करत आहोत, कारण शेतकरी बांधवांना पेरणीच्या दिवसांमध्ये पैशांची 100% गरज असते। कारण शेतकरी बांधवांना खते खरेदी करायचे असतात, बियाणे खरेदी करायचे असतात आणि खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांकडे पैसेच उरत नाहीत। मग शेतकरी बांधव या ठिकाणी कोणाकडून तरी उसने पैसे घेतात आणि त्यानंतर या ठिकाणी खते आणि बियाणे खरेदी करतात आणि मग पेरणीला सुरुवात करत असतात। परंतु आता पेरणीच्या दिवसांमध्ये सरकार डायरेक्ट शेतकरी बांधवांना मदत करत असल्यामुळे शेतकरी बांधव आता सरकारवरती खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। शेतकरी बांधव आता प्रचंड खुश होत आहेत। आता बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आता आपण बघून घेऊयात की या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर या 4 योजनांचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये उशिरा पैसे येणार आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। तर बघा शेतकरी बांधवांना, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या आता भरपूर दिवसांची तर प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाही। तर ते 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते तर आपण पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला होता। आता नमोचा 9वा हप्ता, पीएमचा 22 हप्ता जमा झालेला होता। आता पीएमचा 23 हप्ता, यासोबत पीक विम्याचा पहिला टप्पा जमा झालेला होता। आता पीक विम्याचा शेवटचा टप्पा डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये सोडला जात आहे आणि राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी कर्जाची परतफेड केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन अनुदान सरकारच्या माध्यमातून आता सोडलं जात आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, याच्यामध्ये सर्वात अगोदर परभणी जिल्हा, यानंतर बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, लातूर जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, यासोबत वरच्या साईडचा गडचिरोली जिल्हा, यासोबत यवतमाळ जिल्हा, यासोबतच या साईडचा पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर या 4 योजनांचे पैसे लवकरात लवकर जमा होतील आणि या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर काढा आणि तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक करा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे जमा होऊन जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण अशी माहिती होती, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे।